नमस्कार मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की आपण नितीन गडकरी यांच्या पाठी हात धुवून लागलेलो आहे, कारण की ते रोड मिनिस्टर आहेत आणि ते पेट्रोल मिनिस्टरचं काम करतात. तर आपण आज एक्सपोज करणार आहे सानपाडा ते पूर्वे रोडच्या फ्लायओव्हरचं काम कसं चाललं. मला नवी मुंबई महानगरपालिकेला पण प्रश्न विचारायचा की एवढा हलगर्जीपणा बरा नव्हे. तुम्ही स्वतः व्हिडिओ बघा, रोडची हालत काय आहे, ब्रिजची हालत काय, अक्षरशः हा कम से कम 4 ते 5 फुटाचा रोड आहे. मी आता आहे सानपाडा टू तुर्बे या साईडला. माझ्या पाठी बघू शकता की माझी गाडी दोनदा स्किड झाली ह्या खड्ड्यांवरती. या मित्राची पण गाडी स्किड झाली. भाई तेरा गाडी भी स्किड हो. तर बघू शकता, हे बघा, एवढ्या जोऱ्यानं गाडी आल्याच्या नंतर इकडे खड्ड्यात गेल्याच्या नंतर काय होणार. म्हणजे नितीन गडकरी तुला शिव्या दिलेल्या लागतात. तू इथेनॉल टाकायच्या पाठी आहेस आणि हे रोड कोण बनवणार. मी आता एवढं माझ्या गाडीची नुकसान झाली, ती भरपाई कोण करून देणार. माझा पाटा बिटा तुटला असता तर ही भरपाई कोण करून देणार. हे बघ, तिकडून स्पीडनी गाडी येणार आणि इथं थांबणार. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही किती हलगर्जीपणा चालू आहे. म्हणजे सामान्य माणसाची काही किंमत आहे की नाही या जगामध्ये. हे महाराष्ट्रामध्ये काही सामान्य माणसाच्या जगात आहे की नाही. तर आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा गोष्टीवरती लक्ष घ्याला. एकनाथ शिंदे साहेब, मी तुमचा खूप आदर करतोय आणि तुम्ही पण या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घाला जरा, कारण की सामान्य माणसाच्या जीवाशी खेळू नका. ठीक आहे, आमच्या गाडीचं नुकसान भरपाई कोण करून देणार, काय करून देणार. माझी गाडी 2दा-3दा तिथे जम झाली आणि अजून एक व्हिडिओ टाकतोय मी आता. तो ब्रिज असा हलायला लागलाय, मोठी गाडी गेली ना हलतो तो ब्रिज, आणि त्याचं काम अजूनही मी कितीतरी वर्ष झाले बघतोय त्याचं काम. तशाला तसं खड्डे 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 कुठपर्यंत सहन करायचं आम्ही लोकांनी. ब्रिज याच्यावरती काहीतरी आहे की नाही. एकनाथ शिंदे साहेब, बघून घ्या, तुमच्यापासून खूप अपेक्षा आहेत या कामाच्या. तर सर्वांनी व्हिडिओ बघितले, फोटोज बघितले, सर्व बघितलं. म्हणजे सामान्य माणसाची काही व्हॅल्यू आहे की नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचं की हे छोटे मोठे काम आहेत ना, फटाफट करून घ्या, आमच्या जीवाशी खेळू नका. आणि सामान्य माणसांना माझं एकच म्हणणं आहे, जिथं कुठं असा भ्रष्टाचार दिसते ना, तुमचा मोबाईल काढा, व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावर टाकून द्या. आणि बीएमसी असेल, न्यू मुंबई महानगरपालिका असेल, फडणवीस असतील, या आपले नितीन गडकरी साहेब असतील, यांना सरळ टॅग करून टाका. जय महाराष्ट्र, जय हिंद.